दिवाळी फराळामध्ये तुम्ही भरपूर सारे पदार्थ बनवले असतील. चिवडा, चकली, करंजी, लाडू, त्याचबरोबर शंकरपाळे. पण कधी हा पदार्थ बनवला आहे का? नसेल बनवला तर या दिवाळीला नक्कीच बनवून बघा. घरातीलच काय पाहुणे सुद्धा एकदा नक्कीच खुश होतील. 2 वाटी मैदा अगोदर स्वच्छ चाळून घेतला. त्यामध्ये चिमूटभर मीठ टाकलं आणि साधारणतः 4 चमचे तूप टाकून अगोदर मैदा व्यवस्थितपणे मिक्स करून घेतला. नंतर त्यामध्ये पाणी टाकून चांगला याचा घट्टसर डो बनवून घ्यायचा आणि 15 मिनिटं झाकून ठेवायचं. एका वाटीमध्ये 2 चमचे तूप आणि 2 चमचे कॉर्नफ्लॉवर टाकून याला अगोदर मिक्स केलं. पाक बनवायचा आहे. पाक बनवण्यासाठी 1 वाटी साखर, पाव वाटी पाणी टाकून घेतलं. वेलची पावडर टाकली आणि पाक चांगला व्यवस्थित बनवून घ्यायचा. थोडासा चिकट होईपर्यंतच पाक बनवायचा आणि पाक बनवून तयार झाल्यामध्ये थोडासा फूड कलर ॲड केला आहे. जे पीठ भिजत ठेवलं होतं त्याला एकदा हाताने चांगलं मळून घ्यायचं आणि याचे पेढ्या आकाराचे गोल असे गोळे बनवून घ्यायचे आणि एकदम अशी पातळ चपाती लाटून घ्यायची. अशा 5 प्रकारच्या चपात्या लाटायच्या. हे बघा इथे मी 5 पानं असे मैद्याचे लाटून घेतले आहेत एकदम पातळ आकारामध्ये आणि जे मग अशा आपण कॉर्नफ्लॉवर आणि तुपाचं बॅटर बनवून घेतलं होतं ते सगळ्या पाण्याला लावून घ्यायचं. त्यावर थोडासा मैदा टाकायचा. नंतर दुसरं हे लाटून घेतलेलं पाण्यावर टाकायचं. तर असं आपल्याला 5 वेळेस करायचं आहे कारण आपण 5 पानं बनवून घेतलेत आणि एकदम असा घट्टसर याचा रोल बनवून घ्यायचा. नंतर रोल याचे कट करून घ्यायचा. एक कट करून घेतला आणि नंतर एका बोटाच्या साहाय्याने थोडंसं प्रेस करून घ्यायचं. तर बघा आपले मस्तपैकी लेअर अशी चिरोटे बनवून तयार झाले आणि थोडंसं बेलण्याने याला लाटून घ्यायचं. आता तेलामध्ये तळण्यासाठी तेल येते जास्त हाय गरम नको, कमी गरम तेलामध्ये आणि कमी गॅसवरच आपल्याला हे तळून घ्यायचं. चांगलं तळून घेतल्यानंतर लगेच पाकामध्ये टाकून घ्यायचं. साधारणतः 5 मिनिटं म्हणजे जेणेकरून पाक्यामध्ये चांगला मुरला जातो आणि मस्तपैकी लगेच बाजूला काढून घ्यायचं. यावर थोडीशी तुम्ही पिस्ता किंवा बदाम पण टाकू शकता. या दिवाळीला तुम्ही चिवडा, चकली, करंजी तर बनवलंच असेल पण हा पदार्थ एकदा नक्कीच बनवून बघा. खरंच खूप मस्त आणि छान लागतो.